नमस्कार, वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज। आज आपण पाहणार आहोत अख्ख्या मसूरची आमटी आणि भात आणि अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत। तर त्यासाठी आपण घेतला आहे, मी घेतला 1 कप वाडा कोलम तांदूळ, हाफ कप मसूर डाळ, अख्खी मसूर, ही अख्खी मसूर आहे, डाळ नाही आहे, आणि 1/4 टीस्पून हिंग। हिंग फक्त आपण जेव्हा ही डाळ शिजायला घालू तेव्हा डाळीत लागेल आणि ह्याच्यासाठी पाणी लागेल। आता आपण आधी हे कुकरच्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ धुवून घेऊया। आता आपण डाळ आणि तांदूळ दोन्ही स्वच्छ 3-3 वेळा धुवून घेतलेला आहे। आता आपण मापाने मी तुम्हाला सगळं दाखवते म्हणजे इझी होईल। हे आपण हाफ कप डाळ घेतली होती, त्याच कपाच्या मापाने डाळीच्या दुप्पट आपण टाकणार आहोत डाळीमध्ये पाणी, आणि भात की दुप्पट टाकायचं पाणी, म्हणजे पदार्थ भात एकदम छान परफेक्ट शिजतो। हे झालं डाळीत पाणी, आणि हे 1/4 टीस्पून हिंग हे मसूरमध्ये टाकायचं आता भातामध्ये, आणि हे दोन्ही एकत्र कुकरमध्ये हे दोन्ही डबे एकत्र लावायचे आहेत आपल्याला। कुकरच्या खाली चाळण जी येते कुकरची ती ठेवून आपण हे दोन्ही डबे कुकरला, आता कुकरमध्ये देखील ही एक जाळी येते, ही जाळी खाली ठेवायची असते, जाळी पुढे स्टोवर पाणी ठेवायचं। हे बघा जाळी छान बुडली, हे नवशिक्यांसाठी आहे। आय नो की जुन्या लोक तर माझ्याहीपेक्षा एक्सपर्ट आहेत, पण ज्या नवीन मुली किंवा आता मुलंही करतात स्वयंपाक त्यांच्यासाठी ह्या ट्रिक्स अँड टिप्स आहेत, आणि म्हणून मी इझी वेमध्ये दाखवते की एकदम होईल। तर खाली आपण लावली आहे मसूरची डाळ, आणि हे डबे कुकरच्या मापाप्रमाणे आपल्या भांडेवाल्याकडे मिळतात, जिथून आपण कुकर घेतो त्याच्याकडे मिळतात, ठीक आहे। तर खाली लावली आहे डाळ, वर लावलेत आपण तांदूळ, पाणी टाकले कुकरमध्ये। मेक शुअर की आत कुकरमध्ये जाळी बुडेल इतकं पाणी ठेवायचं असतं। तर आता आपण हा कुकर बंद करून 3 शिट्या काढायच्या आहेत। तर आपण या मोठ्या गॅसवर कुकर ठेवून, मोठ्या गॅसवर म्हणजे मोठ्या बर्नरवर शेगडीवर कुकर ठेवून आपण 3 शिट्या काढून घेऊया। आणि मीनवाईल आपण आपल्या 3 शिट्या झाल्या आहेत, आता हा गॅस बंद केला आहे आपण। आता कुकर बाजूला ठेवून देऊ, म्हणजे कसं कुकर छान थंड होईल, गरम कुकर ओपन करायचा नाही। आपण याच्यामध्ये आठवत असेल तर तांदूळ आणि डाळ लावली आहे, बघूया आपण कसं शिजलंय। हे 1 कप वाडा कोळम राईस, बघा किती छान दाणा छान शिजलाय। परफेक्ट प्रमाणात केलं ना तर छान शिजून येतं, आणि फक्त हिंग टाकलंय, यात बाकी काही नाहीये। ही मसूर डाळ म्हणजे आम्ही डाळ म्हणतो, पण ह्याला तिखट वरण पण म्हणू शकतो अख्ख्या मसूरचं। हे अख्खे मसूर आपण 3 शिट्या काढून घेतल्यात कुकरला, आणि आता त्याच्यात मी दाखवते, इथे टोप ठेवलाय। तर आता दाखवते मी फोडणीचं साहित्य। 1 चमचा 1 टीस्पून बडीशेप, 1 टीस्पून राई, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून तिखट म्हणजे मालवणी मसाला, अर्धा टीस्पून हळद, आणि 6-7 लसूण पाकळ्या, 8-10 कढीपत्त्याची पानं, आणि थोडीशी कोथिंबीर, आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे आपल्याला। तर आता आणि हिंग हे शिजताना 1/4 टीस्पून हिंग आपण ह्याच्यात टाकला शिजताना, आणि मीठ हे 1 टीस्पून मीठ पण आहे, रॉक सॉल्ट आहे। तर आता आपण हे चिरूया आधी लसूण, आणि फोडणीची तयारी करू। हे इन्ग्रेडियंट्स तर आहेतच, त्याच्यात आता आपण जे वाटप वाटलंय कोकणी मसाला वाटप, तर ते 1 मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून वाटप, म्हणजे फ्रीजमध्ये असेल तर फ्रीजमधून काढून ठेवायचं। तर आता आपण ॲक्च्युअल फोडणी स्टार्ट करू। तरी कढीपत्त्याची पानं अगदी हातानेच, आणि छान ताजी पानं हे करायची, की कढीपत्त्याचा छान, ह्याच्यात टोमॅटो वगैरे काही टाकत नाही आहे मी या वरणामध्ये। तर हा कढीपत्ता असा छान चुरून घ्यायचा। आता आपण हे तापले पातेलं, तर 1 टेबलस्पून 1 ते 1.5 टेबलस्पून ऑइल टाकलंय। ऑइल छान हिट होते, सुरुवात आपण फोडणीची करणार आहोत मोहरीने। तर हे ऑइल छान हे होते तोपर्यंत इथलं दाखवते मी ह्या डाळीमध्ये काय टाकायचं आहे। तिखट 1 टीस्पून, तिखट 1 टीस्पून, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून सॉल्ट, रॉक सॉल्ट, आणि हे वाटण, हे जवळजवळ म्हणजे हा एवढा 1 टेबलस्पून आहे, हे माप 1 टेबलस्पून। तर हे छान एकजीव करून घ्यायचं तोपर्यंत। आणि आता इथे बघा
इथे आपलं तेल गरम झालं तर तेलामध्ये आधी जाणार राई, राईच्या पाठोपाठ जाणार जिरं, जिऱ्याच्या पाठोपाठ जाणार बडीशेप आणि मग हे लसूण. हे छान होऊ देत. लसूण, राई, जिरं. हे छान झालं की मग त्याच्यात जाणार आहे आपला कढीपत्त्याची जी पानं मी चुरायला सांगितली ती. एक चुरलं म्हणजे हाताने जरासे क्रश केल्यासारखं करायचं. त्याने ना छान फ्लेवर येतो आपल्या वरणाला. वरण म्हणू की काय डाळ म्हणू, आम्ही तर डाळच म्हणतो याला. तर त्याला छान फ्लेवर येतो आणि याच्यामध्ये इतर काहीच इन्ग्रेडियंट्स नाही आहेत. तर आपण आता हे बघा, ही फोडणी झाली आहे रेडी. बाकी सगळं मिश्रण ह्यात टाकलं आहे आणि आपल्याला अजून एक 1 कप आपण ह्यात पाणी टाकू, कारण हे खूप घट्ट होतं ना, तर थोडी कन्सिस्टन्सी लेवलअप करायला पाणी टाकू. तर हे बघा, आणि हा मसूरही छान शिजतो 3 शिट्ट्यांमध्ये, म्हणून मी भातासोबतच का लावणार, तर काम वेळ पण वाचतो ना आपला. तर यात थोडंसं आता 1 कप पाणी टाकते. हे बघा, हा 1 कप. मी मापाने का दाखवते, तर हे नवख्या मुलांना किंवा मुली ज्या यंगस्टर्स की ज्यांनी कधी स्वयंपाकघरात पाऊल नाही ठेवलेलं आहे पण त्यांना आईच्या हातचं खावं असं वाटत असेल, तर ह्या रेसिपीज मेजरमेंटनुसार असल्यामुळे की कधी बिघडणारच नाही, परफेक्ट होणार. तर हे बघा, हे एवढं घट्ट झालेलं आहे. हे आता छान उकळी फुटल्यावर तुम्हाला कळेल एक्झॅक्टली त्याची कन्सिस्टन्सी काय झाली आहे ते. आणि तुम्हाला काही जणांना खूप पातळ आवडतं, तर मग मी जो 1 कप पाणी टाकलंय तर त्यात 1.5 कप करायचं पाणी, म्हणजे मग घट्टपणा कमी होईल त्याचा. पण दिस इज ओके की भातावर जर खायचं असेल तर हे पण छान आहे, ही कन्सिस्टन्सी पण परफेक्ट आहे. तर आता हे आपल्याला छान उकळू दे आणि मग आपण त्यावर कोथिंबीर पेरू आणि गॅस स्विच ऑफ करू, कारण आतमध्ये मिठापासून सगळं टाकलेलं आहे. टोमॅटो वगैरे काही बाकीच्या गोष्टी टाकलेल्या नाही आहेत, कारण ह्याचा फ्लेवर जो आहे मसूरचा तोच एन्हान्स करायचा आहे आपल्याला. तर फक्त ही फोडणी आणि कोथिंबीर, त्याच्यावरच तो बेस्ट लागतो. आणि थोडासा आपला जो 1 टेबलस्पून मसाला केला आहे त्यावर हे मसूर डाळ खूप मस्त लागते. पावसाळ्यातनं वगैरे तर खायला बेस्ट ऑप्शन आहे हे, की फक्त डाळ भात, गरम गरम भात आणि मसुराची डाळ, हे खूप उत्तम कॉम्बो आहे जेवणाचं. हेच आपलं मसुराचं वरण किंवा अख्ख्या मसुराची डाळ रेडी झाली आहे. आता आपण गॅस बंद करतोय. कन्सिस्टन्सी मी म्हटलं तसं की तुम्हाला पातळ हवं तर अजून त्यामध्ये पाणी टाका, की हे आम्हाला योग्य वाटतं म्हणून मी फक्त 1 कप पाणी टाकले. तुम्ही 1.5 कप करू शकता, म्हणजे मग पाण्याची लेवल ॲडजस्ट होईल. आणि तर अशा प्रकारे आपण मालवणी वाटणातली अख्ख्या मसूरची आमटी आणि भात रेडी केला आहे. तर तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. डू सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.